महान परमेश्वराची स्तुती असो. मागच्या काही काळामध्ये आपण याकोबाचं जीवन आणि याकोबाचं चरित्र याविषयी शिकलो आणि त्यामध्ये त्याच्या बायकांबद्दल देखील काही गोष्टी शिकलो. परंतु आज आम्ही ही गोष्ट शिकणार आहोत, चाहे जग आमच्यावर प्रेम करो अथवा न करो, आमचे नातेवाईक, आमचे प्रियजन आमच्यावर प्रेम करो अथवा न करो, परंतु त्या सर्वांपेक्षा अधिक प्रेम तो परमेश्वर आमच्यावर करतो. हालेलुया. सर्वांपेक्षा अधिक प्रेम तो परमेश्वर आमच्यावर करतो. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर 31 वचनामध्ये म्हटलंय, लेया नावडती होती. कशी होती? लेया कशी होती? लेया कशी होती? नावडती होती. म्हणजे ती याकोबाला आवडत नव्हती. याकोब कोण होता? बोला पटापटा. याकोब तिचा कोण होता? नवरा. नवऱ्याला न आवडणारी स्त्री कोण आहे? लेया आहे. बरोबर आहे. जर अशी ही स्त्री आहे तर विचार करा काय तिचं अंतःकरण म्हणत असेल, अंतःकरणातली तिची स्थिती काय असेल. बरोबर आहे ना. अनेकदा आम्ही आमच्या कुटुंबासाठी, आमच्या नातेवाईकासाठी, लेकरा बाळासाठी, नवऱ्यांसाठी, सासू सासऱ्यासाठी, नवरे बायकासाठी सगळं काही करतात. परंतु एवढंही करून त्यांना त्या गोष्टीचं काही घेणं देणं राहत नाही. बरोबर आहे ना. अनेकदा आम्ही आमच्या नातेवाईकांसाठी सर्व काही करतो, परंतु तरीही आम्हाला त्यांचं प्रेम कधीच मिळतं का? नाही. बरोबर आहे ना. हा अनुभव प्रत्येकाला आहे ना आपल्या जीवनामध्ये. काही वेळेस अनेक बायका आपल्या नवऱ्यांसाठी, त्या कुटुंबासाठी आपल्या जीवाचं रान करतात, स्वतःकडे लक्ष देत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील आम्ही पाहतो त्या कुटुंबाला त्यांचं काही घेणं देणं वाटतं का? नाही वाटत ना. काही काही नवरे देखील आपल्या बायकांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेतात, परंतु एवढं करून देखील त्या बायकांनाही त्यांचं काही घेणं देणं नसतं. कधीही त्या त्यांच्यावर प्रेम करत, त्यांचं प्रेम फक्त कशावर? बरोबर ना. अपना सपना मने. बरोबर आहे ना. आणि म्हणून अनेकदा ही परिस्थिती अनेक जण अनुभवत असतात. कोणासाठी काहीही करा, आपल्या भाषेमध्ये किती हात आतमध्ये घाला, कसा निघतो? मग येता येता काहीतरी वढा ना. बरोबर आहे. तरी कसा येतो? कोरडाच. म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगतं की लेया नावडती होती. कशी होती? नावडती. पवित्र शास्त्रामध्ये देखील अनेक आवडणारे कॅरेक्टर आहेत. अनेक कसे कॅरेक्टर आहेत? आवडणारे. आणि अनेक न आवडणारे देखील कॅरेक्टर आम्ही पाहतो. बरोबर आहे ना. मग पवित्र शास्त्रामध्ये म्हटलंय योसेफ हा त्याचा म्हातारपणाचा पुत्र होता आणि म्हणून सर्वाधिक प्रीती त्याची योसेफावर होती. बरोबर आहे ना. मग ही प्रीती ज्यावेळेस त्याने योसेफावर केली, देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो योसेफाला आपल्या भावाचं प्रेम काही लाभलं का? बरं, कारण बापाने त्याच्यावर काय केली? तो म्हातारपणाचा होता. म्हणून त्यांच्या मनामध्ये संकोच हा होता, त्यांच्या मनामध्ये दुःख हे होतं की बाप आमच्यापेक्षा यांच्यावर काय करतो? जास्त प्रेम करतो. बरोबर आहे ना. परंतु कारणाकडे पाहिले जात नाही. कशाकडे? बाप का प्रेम करतो याचा कधी विचार केला का? योसेफ धार्मिक होता. काय म्हटलं? योसेफाच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. बरोबर आहे ना. योसेफ स्वप्न आणि दर्शन पाहत होता. बरोबर आहे ना. देवाशी त्याचा घनिष्ठ नातेसंबंध होता आणि त्याची ती धार्मिकता पाहून बाप देखील त्याच्यावर सर्वाधिक प्रेम करत होता. मग इथं बापाचं चुकलं का?
बरोबर आहे ना. जे मुलं होते त्यांना अज्ञान होतं, त्यांच्या गैराटपणामुळे तो बाप त्यांना दूर करत होता. समजलं का? बरोबर आहे ना. म्हणून ज्या वेळेस आमचं जीवन चांगलं आम्ही जीवन जगतो ना, त्यावेळेस अनेकदा आमच्या चांगल्या कृतीमुळे लोक आमच्यावर प्रेम करतात, परंतु अनेकदा आमची चांगली कृती देखील लोकांना त्रासदायक होते. कशी कशी बरं? बघा, आता जर एखादा माझा नातेवाईक म्हटलं ना, एखाद्याला टोपी घालायची 1,00,000-2 लाखाला, आपण अमुक करू, मी त्याला कधी सहमत होणार नाही. का? कारण आपले तत्व वेगळे आहेत, आपला मार्ग वेगळा आहे. बरोबर आहे. आणि लोकांची लुटमार ही आपल्या तत्वामध्ये बसत नाही, आणि म्हणून मी त्याला कधी सहमत होणार नाही. मी माझ्या नातेवाईकांच्या पापावर कधी पांघरून घालणार नाही. म्हणून अनेकदा आरसा दाखवला का त्रास होतो ना. मग सत्य बोललं तरी काय होतो, आणि म्हणून ते आपल्यावर प्रेम करू शकत नाही. का? आपण चांगले नाहीत म्हणून का? नाही, त्यांचे कृत्य त्या लायकीचे नाहीत म्हणून ते आपल्यावर प्रेम करत नाहीत. समजतं का? समजतं का? आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, अनेकदा अशी आमची परिस्थिती होते. अनेकदा सेवा कार्य करत असताना देखील देवाने मला खूप उंचावलं. सगळीकडचे सेवक वर्ग मला ओळखतात, ही देवाची कृपा आहे. परंतु काही पाळक वर्ग माझ्यावर प्रेम करत नाही. त्याचं कारण काय माहितीये का? सत्यवचन गाजवणं. आणि सत्य कसं असतं, परंतु जे ते गोळ्या घेतात ना, त्यांचं जीवन बदललं जातं. त्यांचं जीवन काय होतं? बदललं जातं. आणि म्हणून आपला नाईलाज असतो. कशाला? आपण दुटप्पी जीवन जगू शकत नाही. बरोबर आहे. मग नाथानाला जर दाविदाला सांगण्यासाठी सांगितलं ना, तू पाप केलंस, तर त्याला सांगावंच लागणार आहे. मग नाथान देवाच्या जवळचा आहे, दाविदाशी त्याला काही घेणं देणं, दाविदाला काय वाटतं त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. बरोबर आहे ना. म्हणून आम्ही बांधील आहोत, आम्हाला आमच्या कृतीनुसार जावं लागतं. आणि म्हणून अनेकदा परिवारामध्ये देखील आपल्या सर्वांना दुर्लक्षित केलं जातं ना. काही लोक आपला गृहीत धरतात, काही आपलं लोक कसे धरतात? गृहीत धरतात. काय नाही, पाटरे पास्टर सकाळी उद्या 9ला जरी फोन केला ते लग्नाला येतील. मोकळा आहे का तू? उग त्याच्या ठाई थोडा कळवळा आहे म्हणून येतोय सॉफ्ट कॉर्नर, नाही तर तिकडं तुमचं लग्न जाऊ द्या. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आणि म्हणून या स्त्रीच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, ही लेया ही याकोबाची नावडती होती. बरोबर आहे ना. स्वतःला लेयाच्या जागी ठेवा बरं. अनेकदा आपण फक्त आनंदी जीवन जगायचा प्रयत्न करतो कुटुंबात. बरोबर आहे ना. विचार करा बरं, कोण प्रेम करतं आपल्यावर? विनाकारण गाडा दिलाय गळ्यात घालून म्हणे ओढायचा, काय फायदा आहे त्याचा? बरोबर आहे ना. कोण प्रेम करतं आपल्यावर? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? विचार करा. तुम्ही काम केलं तर सर्वांना प्रिय आहे, काम करू नका बरं. तुमच्यावर तोंड टाकण्यात येतील. बरोबर आहे ना. महिलांनी जर समजा एखाद्या वेळेला त्यांच्याकडून थोडस मीठ जास्त झालं, लगेच काय होतो? त्रास होतो. बरोबर आहे ना. आता माझ्या बायकोने मीठही जास्त टाकलं, त्याचा मला त्रास होत नाही. काय कारण बरं? काय कारण? ती जर मला म्हटली तुम्ही स्वयंपाक करून आपल्या हाताने खा, काय मी आचारी का बटारी? शक्य आहे का? नाही. आणि म्हणून काही गोष्टीमध्ये जर आपण समजूतदारपणा दाखवला ना, नक्कीच आमच्यासाठी ते काय आहे? आशीर्वादाचं कारण आहे. या वचनामध्ये आम्ही पाहतो, आपण सर्वजण इतरांसाठी आदबतो, परंतु त्यांचं प्रेम आपलं लाभतं का? इथं आम्ही या वचनामध्ये पाहतो की लेया असं म्हटलंय, लेया कशी होती? नावडती. बरोबर आहे ना. लेया कशी होती? नावडती. याकोबाने कधीही
तिची प्रशंसा केली? याकोबाने कधी तिची स्तुती केली? याकोबाने कधी तिच्यावर मनापासून प्रेम केलं? नाही. फक्त आहे म्हणून एवढंच तिचं स्थान. बरोबर आहे. देवाचं वचन सांगतं तेच 31 वचन वाचा बरं. परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे म्हणून त्याने तिची कुसवाती केली. आमेन, हालेलुया. अरे ज्यांच्याकडे जगातला कोणी पाहत नाही ना, त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं जर कोणाची नजर असेल ती परमेश्वराची असते. हालेलुया, हालेलुया. काय वचन सांगतं इथं आम्हाला? ती नावडती आहे हे कोणी पाहिलं? अरे मग जरी तुम्ही नावडते आहात ना, जगाचं लक्ष तुमच्याकडे नाही, आई बापाचं लक्ष तुमच्याकडे नाही, नवऱ्याचं लक्ष तुमच्याकडे नाही, बायकोचं लक्ष तुमच्याकडे नाही, लेकरांचं लक्ष तुमच्याकडे नाही, सासऱ्याचं, सासूचं, ननंदेचं कोणाचंच लक्ष तुमच्याकडे नसू द्या, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक क्षणभरही तुमच्यावरचं त्या परमेश्वराचं लक्ष हटत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एवढं प्रेम तो कोणावर करतो? आपल्यावर करतो. आणि म्हणून जगामध्ये आम्हाला किंमत नसेल, परंतु देवाच्या नजरेमध्ये तो परमेश्वर म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल असा आहेस. हालेलुया. कसा आहेस? देवाच्या दृष्टीने तो महिलांना म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल अशी आहेस. हालेलुया. किती प्रेम तो करतो. बरोबर आहे ना? आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय ती नावडती होती म्हणून त्याने तिची कुस काय केली? वाहती केली. जग आम्हाला आशीर्वादास पात्र समजणार नाही, परंतु त्याच वेळेस देव आम्हाला आशीर्वादास पात्र असं समजतो. हालेलुया. त्याच वेळेस देव आम्हाला काय समजतो? आम्ही आशीर्वादास पात्र आहोत. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलंय त्याने लेआची कुस काय केली? वाहती केली. आता कुस वाहती करणे याचा अर्थ असा आहे, लेकर जन्माला घालणं हा एक आशीर्वाद आहे. लेकर जन्माला घालणं काय आहे? आशीर्वाद आहे. आणि म्हणून देवाचं वचन देखील सांगतं की त्याने तिची कुस काय केली? म्हणजे तिला आशीर्वादित केलं. म्हणून अनेकदा आमचं लक्ष जगाकडे असता कामा नये. कोण आमच्याबद्दल काय विचार करतं याच्याकडे असता कामा नये. कोणी आमच्यावर प्रीती करतं का नाही हाही आमच्या मनात विचार असता कामा नये. परंतु एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, तो परमेश्वर तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतो. तो परमेश्वर तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतो. बरोबर आहे ना? 2-3 दिवस माझ्या प्रार्थनेमध्ये मी सातत्याने प्रभूला सांगितलं, प्रभू परमेश्वरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. काय? परमेश्वरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. ज्या दिवशी हृदयापासून सांगाल ना, त्या दिवशी तुमच्या जीवनावर असणारं ओझं तुम्हाला हलकं झालं वाटेल. काय म्हटलंय? ज्या दिवशी अंतःकरणापासून देवाला सांगाल ना की हे परमेश्वरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, त्या दिवशी तुमच्या अंतःकरणातलं ओझं निघून जाईल आणि तुम्हाला मुक्त झाल्यासारखं वाटल्या वाचून राहणार नाही. गरजेचं नाही का? कारण या शब्दामध्ये आमची जोडणी ख्रिस्ताबरोबर होते. कोणाबरोबर? या वाक्याबरोबर आमची जोडणी देवाबरोबर होते. आणि जे झाड देवाशी जोडलं जातं, जो व्यक्ती देवाशी जोडला जातो, तो आशीर्वादापासून वंचित राहील का? कधीच नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही इथं पाहतो, देवाचं वचन सांगतं की आम्ही आशीर्वादाचं कारण बनतो. म्हणून आज जर आम्ही पाहिलं, अनेकांची अपेक्षा असते परिवारातल्या लोकांनी आपल्यावर काय करावं? प्रेम करावं. करतात का? करतात का? त्यांना आपली किंमत आहे का? नाही. परंतु देवाला आमची काय आहे? किंमत आहे. नेहमी ध्यानात ठेवा, देवाला आमची काय आहे? किंमत आहे. आणि म्हणून देवाचं वचन जर आम्ही पाहिलं तर देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे सांगतं की त्याने तिची कुस वाहती केली पण राहेल वांज राहिली.
राहेल कशी राहिली? वांज राहिली. राहेल ही याकोबाची अति काय होती? प्रिय होती, आवडती होती. बरोबर आहे ना? ती त्याला पसंत होती. हालेलुया. आणि अशा प्रसंगामध्ये म्हटलंय त्याने लेयाची कुस वाहती केली आणि त्या राहेलची कुस काय केली? ती वांज होती. ती कशी होती? वांज होती. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं तर अजून काही गोष्टी पाहूया. त्याचं जर आम्ही वाचलं 16 वचन वाचा, 29-16. लाबानास 2 मुली होत्या. वडील मुलीचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल. लेआचे डोळे निस्तेज होते, पण राहेल मांद्याने सुरेख व दिसावयाला सुंदर होती. बघा या ठिकाणी देवाचं वचन सांगतं लाबानाला 2 मुली होत्या. एकीचं नाव राहेल आणि दुसरीचं नाव लेआ. लेआ कशी होती? तिचे डोळे निस्तेज होते. तिचे डोळे कसे होते? निस्तेज होते. तिचे डोळे कसे होते? निस्तेज होते. म्हणजे त्याच्यामध्ये तेज नव्हतं. परंतु राहेल कशी होती? मांद्याने सुरेख. मागे मी तुम्हाला सांगितलं आमच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये आम्ही गेलो आणि त्या लग्नाच्या जी गाडी नवरीला घेऊन जाण्यासाठी होती त्या गाडीच्या पाठीमागे त्याने नाव बनवून आणलं होतं, आवड मला जिची मी. काय नाव होतं? आवड मला जिची मी तिलाच आणली. बरोबर आहे ना? अनेकांनी आवडीच्या आणल्या, परंतु नंतर ना आवडत्या मानल्यावर त्याला काही सोडू नाही देता येत नाही. काय पर्याय काय त्याला? बरोबर आहे ना? आता तरुणांचे लग्न व्हाय ना, हाताने वांदे कुठं करून घेता. बरोबर ना? इथं या वचनामध्ये म्हटलंय तिचे डोळे कसे होते? निस्तेज होते. नेहमी मनुष्य कशावर जातो? पाहण्यावर जातो ना. बरोबर आहे ना? नेहमी मनुष्य कशावर जातो? पाहण्यावर जातो. ज्यावेळेस मुलगी पाहायला जातात ना त्यावेळेस, आता आधुनिक काळ आलाय, पहिली अट असते ती कशी पाहिजे? पहिली अट, शिक्षण वगैरे बाकीच्या गोष्टी नंतर येतात. दिसायला सुंदर पाहिजे. काय तिला शोकेश मध्ये ठेवणार आहे? दिसायला सुंदर पाहिजे म्हणजे नेमकं शोकेश मध्ये ठेवणार आहेस का? बरोबर ना? दिसायला कशी पाहिजे? सुंदर पाहिजे. मग हे सौंदर्य शोधत असताना किती पाहिले स्थळ? किती पाहिले? काही काही ने 5-50 पाहिले तरी त्यांना पटाना. किती पाहिले? 5-50 पाहिले तरी पसंतच व्हायना. बरोबर ना? एका व्यक्तीने कॉल केला, पाळक साहेब म्हणे मला स्थळ पहा. म्हटलं ठीक आहे, काय काय अपेक्षा काय आहे? आणि त्याने ज्यावेळेस मला अपेक्षा सांगितली ना, मी म्हटलं हे प्रोडक्शन अजून झालंच नाही. खरं आहे ना? आता एवढे गुण एका व्यक्तीत शोधायचे म्हटल्यावर, बरोबर आहे ना? एवढे गुण एका व्यक्तीत शोधून आणायचे म्हटल्यावर ती कसरत थोडी आहे का? कठीण आहे का नाही? कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, एक डोळा इकडे एक काय गाणे लिहिलेत गीतकारांनी यार. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें. पुढे काय? तेवढंच आठवलं मला म्हणून पाठवलं. नाही आवडलं दे फेकून. बरोबर आहे ना? कुठं आणायचं? इथं म्हटलंय ही तिचे डोळे सतेज नव्हते. डोळे कसे नव्हते? सतेज नव्हते. परंतु राहेल असं म्हटलंय बांध्याने सुरेख होती म्हणून त्याला ती आवडली. कशाने सुरेख? जे आत्मिक आहेत ना, ते रूप पाहत नाही, ते गुण पाहतात. जे आत्मिक आहेत ना ते काय पाहत नाहीत? रूप पाहत नाही, ते काय पाहतात? गुण पाहतात. परंतु ज्यांच्या आत्मिकतेच्या व्याख्या वेगळ्या आहेत ना
ते स्वरूप पाहतील, त्यांना गुणाशी काही घेणं देणं. एक मन आहे, देखना देवा कुठं ठेवायचा, वरून त्याच्यावर पालथ, काय फायदा आहे? बरोबर आहे ना. काही काही जण त्या ठिकाणी इतके स्थळ पाहतात ना, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, भ्रमंती चालू राहते वर्षानुवर्ष. कशात ना कशात खोट काढतील, कशात ना कशात काय करतील, खोट काढतील. परंतु देवाचं वचन सांगतं ना, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत ना, त्यांना देव उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही. जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत त्यांना देव काय दिल्या वाचून राहत नाही, उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून आमचं पाहणं नेहमी आत्मिक असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे? हा. आणि आत्म्याने जर आम्हाला चालवलं ना, नक्कीच आमचं जीवन आशीर्वादाचं कारण बनेल. हिचे डोळे निस्तेज होते, ते कधीच त्या याकोबाला भावले नाही. बरोबर आहे ना. असं म्हटलंय, आपल्या शेतापेक्षा दुसऱ्याचं शेत हिरवगार दिसतं. काय म्हटलंय? आपल्या शेतापेक्षा दुसऱ्याचं शेत कसं दिसतं, हिरवगार दिसतं. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये देखील आम्ही पाहतो, तो दावीद फिरला आणि दावीदाला आपल्या बायकापेक्षा उरिया हित्तीची बायको जास्त आवडली. आपल्याही बायकोपेक्षा कोण आवडली? बत्सेबा आवडली. बरोबर आहे का? काय झालं त्याच्यामुळं? पतन झालं, विनाश आला. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जी देवाने आम्हाला बायको दिली, आम्ही तिच्यावर प्रेम करावं. बरोबर आहे ना. देवाच्या वचनानुसार जो देवाने आम्हाला पती दिला, आम्ही त्याच्यावर काय करावं? प्रेम करावं. आणि त्यावेळेस आम्ही तुलना करता कामा नाही, तर आम्ही काय पाहिलं पाहिजे? जशी ही देवाने दिली ना, ती देवाकडून आहे, म्हणून ती माझ्यासाठी काय आहे? आशीर्वादाचं कारण आहे. कशाचं कारण आहे? आशीर्वादाचं कारण. समजतंय का? समजतंय का? ज्यावेळेस मला स्थळ पाहायचं होतं, लक्ष द्या इकडं, गरजेचं आहे या गोष्टी. त्यावेळेस माझी आजी म्हटली, बाबा मुलगी पाहायला चल. कोण पाहायला चल? मी म्हटलं, आजी तू जाऊन शोध, तुला जी पसंत होईल ना, मी लग्नात उभं राहीन, काळजी करू नको. काय म्हटलं मी? आता आमचे लेकर ऐकत आहेत का नाही काही नु देव जाणे. बरोबर ना. काही सांगता येत नाही. बरोबर आहे ना. परंतु त्यावेळेस माझे वाक्य हे होते, कारण माझ्या अंतःकरणामध्ये बाह्य स्वरूप हे दुय्यम होतं. समजतंय का? माझ्या अंतःकरणामध्ये बाह्य स्वरूप काय होतं? दुय्यम होतं. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आज ज्या वेळेस मी या गोष्टीकडे पाहतो ना, देवाने माझ्या पत्नीकरी माझं जीवन काय केलं? आशीर्वादित केलं. तिचं प्रार्थनामय जीवन आहे. आमच्या कुटुंबासाठी झटते ती, आणि आमचं कुटुंबासाठी ती प्रार्थना करते, माझ्या सेवा कार्यामध्ये सपोर्ट करते, माझ्या लेकरा बाळाची काळजी घेते. ज्यावेळेस मला गरज होती त्यावेळेस ती माझ्याबरोबर कामासाठी देखील बरोबर असायची. आज सेवेत बरोबर आहे, आणि तिच्यामुळं आज माझं कुटुंब देखील काय झालं? आशीर्वादाचं कारण ठरलं. समजलं का? आणि म्हणून देव जे आम्हाला देतो ना, ते आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण करतो. परंतु त्यावेळेस आमच्या नजरेमध्ये आपल्या पत्नीची, आपल्या पतीची किंमत असणं गरजेचं आहे. नाही का? नाही का? नाही का? गरजेची आहे. मी माझ्या पत्नीवर सर्वाधिक प्रेम करतो. का? का? देवाचं वचन ते मला सांगतं, देवाचं वचन ते मला शिकवतं. मग तिचा रंग कसा आहे? मग आता काय दुसरी करायची? नाही चालणार. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण सांगतो. ज्यावेळेस आपण एक व्यक्ती म्हणून आपल्या पत्नीला स्वीकारतो ना, त्यावेळेस आपल्याला तिचं रंग रूप ह्या गोष्टी दुय्यम वाटतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? मग चाहे पत्नी असो, चाहे पती असो, जे देवाने दिलंय ना, ते आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि आम्ही त्यांच्यावर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? आणि जर हे करत नाही तर देवाच्या वचनानुसार आम्ही योग्य रीतीने चालत नाही. समजतं का? देवाच्या वचनानुसार आम्ही